ओके, गुड मॉर्निंग. लेट्स स्टार्ट द सेशन. स्नेहल, तुम्ही आहात का तिथे सेशन मध्ये? ऐकू येतोय माझा आवाज? हो आहे. ग्रेट ग्रेट. काही लागलं तर मी तुम्हाला सांगेन शेअर करायला, बट आय थिंक ऑलमोस्ट काही लागणार नाही. ओके, ओके. लेट्स स्टार्ट विथ दिस व्हेरी गुड मॉर्निंग अँड व्हेरी रेनी मॉर्निंग. अँड वी आर फॉर्च्युनेटली टॉकिंग अबाउट एन्व्हायरमेंट. सो वी आर ब्लेस्ड विथ द एन्व्हायरमेंट टुडे विथ पॉरिंग रेन. कोण कोण भिजून आलंय पावसात ऑफिसला? का नाही भिजले कोणी? हॅलो. नो मॅम, नाही भिजलेत. भिजले नाही. बर, छान छान. ठीक आहे. सी, एक क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही जर बोलत राहिलात, प्रश्नांना उत्तर देत राहिलात, तरच सेशन चांगलं होईल. मॅम माईक म्यूट आहे तुमचं. Oh, yes, sorry. If the session, this session is, I expect it should be interactive session. तुम्ही बोललं पाहिजे सेशन मध्ये, प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत आणि आपण गोष्टी डिस्कस करत करत पुढे जाऊया. तर ते सेशन चांगलं होईल आणि सगळ्यांना समजेल. हे सेशन ऑर्गनाईज करण्यामागची एक गोष्ट अशी होती की तुमच्या बॅचला खूप मोठा नंबर ऑफ इंटर्न्स आहेत या बॅचमध्ये आणि ही असाइनमेंट जी आहे आपली ईव्हीएसची, ती खूप महत्वाची क्रुशियल असाइनमेंट आहे as far as internal assignment submission is concerned. And the theory paper which you have to appear for in your final examination, this is also very important and crucial thing of your third semester. सो हे सेशन जे असेल त्याच्यात जितके काही तुम्हाला शंका असतील, जितके काही प्रश्न असतील तितके विचारा. सगळं व्यवस्थित समजून घ्या. सेशन मध्ये काही विचारता नाही आलं तर एनी टाइम वी आर अवेलेबल टू गाईड यू. You can come to us, you can ask the questions by mail, or we are always connected through WhatsApp groups. पर्सनली प्रश्न विचारू नका, शक्यतो ग्रुपवर विचारा. म्हणजे काय होईल की तुम्ही जर प्रश्न विचारले तर तुमच्या मित्रांना पण त्याची उत्तरं मिळतील जे कोणी प्रश्न नाहीत विचारलेले. सो दिस इज ऑल क्लिअर टू यू ऑल पीपल? शुड वी गो अहेड? येस मॅम. ओके, ग्रेट. मी स्क्रीन शेअर करते आणि मग आपण थोडं पुढे जाऊया. माझी स्क्रीन विजिबल आहे का तेवढं सांगा फक्त. येस मॅम. प्रेझेंटेशन दिसतंय? हॅलो, येस मॅम. प्रेझेंटेशन दिसतंय ना? ओके मॅम. ओके ओके. अबाउट एन्व्हायरमेंटल स्टडीज, मला सांगा, आपण एन्व्हायरमेंटल स्टडीजचा जो तुमचा सब्जेक्ट आहे, जो तुम्हाला ईव्हीएस मध्ये दिसतो, त्याच्यामध्ये किती जणांनी ह्या थर्ड सेमिस्टरच्या सब्जेक्टला व्हिजिट केलंय? हाऊ मेनी ऑफ यू हॅव व्हिजिटेड द कंटेंट, माय लर्निंग कंटेंट? हॅव यू व्हिजिटेड? येस मॅम. येस मॅम. गौरी सोनपावले, आर यू देअर? येस मॅम. हॅव यू व्हिजिटेड द कंटेंट? येस मॅम. ओके. मग मला एक सांगा गौरी, बाकीच्या परीक्षा, बाकीचे पेपर आणि हा पेपर किंवा बाकीचे सब्जेक्ट आणि हा सब्जेक्ट, व्हॉट इज द डिफरन्स इन दिस? बाकीचे सब्जेक्ट मॅम थेअरी पेपर मध्ये असतात. बोला. हॅलो गौरी. हॅलो. 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 एम आय नॉट ऑडिबल? येतोय मॅम आवाज. येतोय ना? बरं, ठीक आहे. गौरीला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. अगदी बरोबर आहे. बाकीची तिला असं सांगायचं होतं की हे थिअरी आहे, बाकीचं सगळं थिअरीच आहे, पण थिअरी पेपर हा बाकीच्या पेपर्सपेक्षा थोडासा वेगळा आहे. इट इज स्लाइटली डिफरंट फ्रॉम अदर कोर्सेस. इग्नोनी प्रिस्क्राईब केलेले पीडीएफ दिलेले आहेत, ई बुक टाईलमध्ये ते लावलेले आहेत. त्याचे 4 ब्लॉक्स आहेत. आपल्या बाकीच्या विषयांचं ई बुक सगळं एकत्र आहे, याचे 4 वेगवेगळे ब्लॉक्स आहेत. यू हॅव टू गो थ्रू ऑल दोज ब्लॉक्स केअरफुली, बिकॉज बाकीच्या पेपर्सना डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत मॅक्झिमम. ह्याच्यामध्ये ईच अँड एव्हरी क्वेश्चन विल बी इन द फॉर्म ऑफ एमसीक्यू.
multiple choice question with 4 objectives and you have to select a correct answer. So we have to study it deeply. काहीतरी एक थोडंसं माहित आहे आणि मग 4 वाक्य लिहिली आणि उत्तर पूर्ण झालं असं नाही. तर करेक्ट आन्सरच आपल्याला त्याचं क्लिक करायचंय आणि असं 50 प्रश्नांची उत्तरं देऊन मग आपल्याला गेट थ्रू व्हायचंय. 100 प्रश्नांची उत्तरं, 50 प्रश्नांची उत्तरं. आपण जाऊ प्रश्नपत्रिका बघायला. तर असं सगळं केल्यानंतर म्हणून तुमचा अभ्यास थोडासा डीप पाहिजे. All other courses have session and tests and sessions. This paper doesn't have any session and test. हे किती जणांना माहित आहे किंवा हे तुम्ही बघितलंय का आज जाऊन ई लर्निंग कंटेंट दिलाय माय लर्निंग मध्ये? हा पॉइंट Yes. क्लिअर आहे का? Yes, ma'am. नो सेशन्स अँड नो सेशन अँड टेस्ट. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ग्रेट. पुढे, व्हाय एन्व्हायरमेंटल स्टडीज? Why should we study this paper? And why studying environment is important nowadays? का महत्वाचं आहे? का अभ्यास करायला पाहिजे? तुम्ही कोणी सांगाल? Anybody to answer? Hello guys, I'm talking to you all people. अरे बापरे, तुम्ही कोणीच काहीच बोलत नाही. का एन्व्हायरमेंट स्टडीचा अभ्यास करायचा? काहीच नाही तुम्हाला आतापर्यंत वाटत? पहिली दुसरी पासून ईव्हीएसचा सब्जेक्ट लावलेला असतो. का लावला एवढ्या लहान मुलांना पण? आणि आपण ग्रॅज्युएशनला आहोत. Still we have this subject environmental studies. So why environmental studies? According to me and according to the policy makers, curriculum designers, this subject teaches us how to keep our earth, mother earth healthy. आपली पृथ्वी नीट छान असेल, सगळं वातावरण व्यवस्थित असेल, सगळा बॅलन्स व्यवस्थित असेल, आपल्या सगळ्यांचा. आपण माणसंच फक्त राहतो का पृथ्वीवर? पक्षी असतात, प्राणी असतात, झाडं, फुलं, पानं सगळं असतं. ह्या सगळ्यांचा बॅलन्स जर नीट राहिला तर आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुखद होणार असतं किंवा सुकर होणार असतं. एकमेकांचा कुणाला त्रास होणार नाही, कुणाला कोणत्या गोष्टीची कमी होणार नाही. अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित नीट आपलं आयुष्य चालावं. त्याच्यासाठी आपली मदर अर्थ जी आहे, आपली वसुंधरा जी आहे, पृथ्वी जी आहे ती हेल्दी असली पाहिजे. त्याच्यावर सगळं एक गोष्ट हेल्दी असली पाहिजे. आणि हा सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला it teaches us how to create plans that help the environment so we can solve the problems that hurt nature. म्हणजे काय? आपण हा सब्जेक्ट स्टडी केल्यानंतर आपल्याला असे काही प्लॅन्स करता येतील, अशा काही गोष्टींचं नियोजन करता येईल की ज्याच्यामुळं निसर्गाची हानी होते असे जे काही समस्या असतील त्या आपण सोडवू शकू. निसर्गाची हानी कशामुळे होते? फॉर एक्झाम्पल प्लास्टिक. अतिवापर करतो आपण आता अलीकडे प्लास्टिकचा. right from the morning, the very moment we get up, till the moment we sleep, आपल्याला प्लास्टिकचा वापर आपल्या आजूबाजूला आपण करत असतो. तो योग्य पद्धतीने केला तर मदर अर्थला काही प्रॉब्लेम होणार नाहीये आणि निसर्गाला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण इकडे प्लास्टिकचे तुम्ही मला माहित आहे अनेक विद्यार्थी आता परत म्हणणार मॅडम आमच्या खाण्यावर आल्या. कुरकुरेची पाकिटं खातो आपण, बरेच काही कोल्ड्रिंक्स पित असतो, त्याच्या बॉटल्स असतात, सिंगल यूज प्लास्टिक आहे. अनेक गोष्टी आपण इकडे तिकडे फेकून देतो. ते डीके व्हायला, डिकम्पोज व्हायला शेकडो वर्ष लागतात एक प्लास्टिक. मग अशा पद्धतीने पृथ्वीवर लँडफिल्स वाढत जातात आणि मग त्याचे परिणाम मग प्राण्यांच्या आयुष्यावर होतो, झाड म्हणजे आपल्या निसर्गाच्या झाडापानांच्या जंगलांच्या आयुष्यावर होतो, पक्ष्यांच्या आयुष्यावर होतो, आपल्या आयुष्यावर होतो, पावसाचं प्रमाण कमी होतं, वॉटर लॉगिंग होऊन मग पाणी साठू लागतं. मुंबईतल्या मुलांना माहित आहे पाणी साठतं. पुण्यातही आता वॉटर लॉगिंग व्हायला लागलंय. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मग त्या कशा सॉल्व्ह करायच्या किंवा निसर्गाशी मिळतं जुळतं घेत कसं जगायचं ह्याच्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीजचा अभ्यास करणं गरजेचं आहे. इट्स ऑल अबाउट अंडरस्टँडिंग अवर सराउंडिंग्स अँड फाइंडिंग वेज टू लिव्ह इन अ सस्टेनेबल अँड इको फ्रेंडली वे. आता हा शब्द तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला माहित आहे. इको फ्रेंडली. वी ऑल नो व्हॉट इज इको फ्रेंडली अँड वी डोंट डू एनिथिंग इको फ्रेंडली. मग हे कसं सुधारायचं, हा बॅलन्स कसा करायचा, त्याच्यासाठी थोडंसं हा विषय शिकणं आणि ह्या विषयाचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. आय रिक्वेस्ट यू सिन्सिअरली that you shouldn't study this subject just for the sake of examination. You study this subject for yourself
your well-being, your family's well-being, your society's well-being, and the well-being of the nature and well-being of our mother earth. खूप मोठा इम्पॅक्ट आहे हा सब्जेक्ट स्टडी करण्याचा. तर फक्त परीक्षेमध्ये पास व्हायचंय आणि एक असाइनमेंट लिहून संपवायची आहे म्हणून हा सब्जेक्ट स्टडी करू नका. खूप काळजीपूर्वक आणि आस्थेने या विषयाकडे बघा. तुमची परीक्षा तर पास होईलच, पण तुमच्या आयुष्यात आणि एकूणच आपल्या समाजाच्या, आपल्या पृथ्वीवरच्या मानव जातीच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडेल. तुम्ही असा विचार करू नका की आम्ही काय 88, 81 किंवा 100 इंटर्न्स आहोत. आम्ही असं छान जगलो किंवा पृथ्वीला जे आवश्यक आहे, निसर्गाला जे चांगलं आहे, मैत्रीपूर्ण निसर्गाशी मैत्री राखत आम्ही आमचं आयुष्य जगलो. असं किती फरक पडणार आहे? मी एक कुरकुरेचं पाकिट नाही घेतलं किंवा मी एक काहीतरी प्लास्टिक आलंय माझ्या घरी त्याचा रियूज केला, लगेच फेकून नाही दिलं. एक प्लास्टिकचे कंटेनर, आता आपण बाहेरनं जेवण मागवण्याची पद्धत खूप झाली, तर प्लास्टिकचे कंटेनर आपल्याकडे खूप येत राहतात. तर मग आपण काय करतो, तर ते फेकून देतो. मी नाही फेकून दिला समजा आणि 2-4 वेळा तो वापरला, रियूज करत राहिले. तुम्हाला बेसिक 3 R's माहित असतील, रियूज, रिसायकल, रेड्यूस, रियूज अँड रिसायकल. तर अशा पद्धतीने मी तर 100 लोकांनी असं करून काय फरक पडणार आहे? तर मी कशाला ते 100 एक व्हायला पाहिजे, दुसरे कोणीतरी 100 जण करतील असा विचार करू नका. एकाने पण कोणीतरी हे जर करत राहिलं तर इट बिकम्स अ चेन आणि मग हळूहळू हळू फरक पडेल. कदाचित तुमच्या आयुष्यात लगेच 100 वर्षात पुढच्या आपण 100 वर्ष जगू असं कन्सिडर केलं तर नाही फरक पडणार. पण आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या आयुष्यात नक्की आपण काहीतरी फरक करू शकू. म्हणून आपल्याला सस्टेनेबल आणि इको फ्रेंडली पद्धतीनं जगण्यासाठी ह्या विषयाचा आपण चांगला अभ्यास करूया. Learning about the environment helps us realize how crucial it is and show us how to use Earth's resources wisely. हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. जे काही रिसोर्सेस आहेत ते वाईजली आपण यूज केले पाहिजेत. मला पाहिजे तेवढे मी यूज करीन बिकॉज आय कॅन अफोर्ड असं नाही. तर सगळ्यांना सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे. अवर अर्थ हॅज और अवर नेचर हॅज इनफ फॉर एव्हरीथिंग्स नीड, नॉट फॉर अवर ग्रीड. आपण खूप हावरेपणाने अगदी उत्मात केलेल्या पद्धतीने वापरू तर मग ते पुरं पडणार नाही. पण आपल्या प्रत्येकाच्या गरजेला पुरेल इतका आपला निसर्ग आपल्याला नक्की देत राहतो. आणि मग जे काही आपल्याला मिळतं ते वाईजली कसं वापर करायचा याच्यासाठी आपण हा विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. It encourages us to live in a way that keeps the planet healthy, about which we have already talked, for future leaders like yourself. It is especially important to understand environmental issues and know how to handle them well. ही एक टर्म वापरली बघा इथं, फ्युचर लीडर्स. तुम्ही भविष्याकडे जाणारं नेतृत्व आहात. तुम्ही भविष्य पुढे नेणारी माणसं आहात. पुढच्या पिढ्या घडवणारं युथ आहात तुम्ही. सो तुम्ही आता हा चांगला विचार केला पाहिजे आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज चांगले समजून घेतले पाहिजेत आणि ते कशा पद्धतीने हाताळायचे याच्याबाबत तुमचा विचार नक्कीच महत्वाचा असणार आहे. म्हणून आपल्याला ह्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. Sustainable development is essential for future and everyone should be aware of environmental issues to take care of our planet. प्रत्येकाला ह्या इश्यूजची माहिती असली पाहिजे. ते इश्यूज सगळे चांगले समजलेले असले पाहिजे. कारण का, तर आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या या पृथ्वीची काळजी घ्यायची आहे. इथपर्यंत कळलं का अभ्यास करायचा आहे? डू यू अंडरस्टँड टिल नाव? Yes, ma'am. Okay, now let's go towards the details. Like all other courses of BBSM program, BEVAE 181 also has internal assessment and term and theory examination. तुम्हाला बाकीच्या जशा इंटरनल असेसमेंट आहेत, से फॉर एक्झाम्पल यू हॅव टू सॉल्व कॉर्सेन टेस्ट और सेशन एंड टेस्ट आणि टर्म एंड थिअरी एक्झाम. So you also have internal assessment for this subject, but it is different, and term and theory also, but it is different. For the internal assessment, you will get a PDF assignment along with the instructions in the assignment node. Assignment node जो दिलेला आहे तुमच्या ई-लर्निंग स्ट्रक्चर मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला ती PDF मिळेल. कशा पद्धतीने असाइनमेंट सॉल्व्ह करायची ती, त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आणि प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. For the term in theory examination, you will get objective type, multiple choice questions. Multiple choice questions, वस्तुनिष्ठ प्रश्न. एक प्रश्न असेल सिंगल वाक्यामधला आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतील. 4 options from which one will be correct and you have to select that correct answer. Then
Internal assessment. Internal assessment is in the form of submission of hand-written assignment. हे नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या. हँड रिटन, हातांनीच लिहायचं आहे. जे नंतर लिहाल ते पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचंय. You will need to write descriptive answers to the questions given in the assignment node. You need to submit this assignment as per the instructions. दिलेल्या सूचनांच्या अनुसारच. त्यातली एक महत्वाची सूचना म्हणजे हाताने लिहायचंय आणि पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचंय. The assignment will be of total 100 marks and need to be completed before the deadline mentioned on the next slide. याच्यासाठी एक डेडलाईन असणार आहे. ही 100 मार्काची असाइनमेंट असणार आहे आणि ती डेडलाईनच्या आधी तुम्हाला कंप्लीट करायची. ही असाइनमेंट इंटरनल असाइनमेंट मध्ये किंवा इंटरनल असेसमेंट मध्ये पास होण्यासाठी तुम्हाला 35 मार्क्स पडले पाहिजेत. आउट ऑफ 100 पासिंग इज ऑफ 35 मार्क्स. आता आपण जुलै बॅच, आपलं जुलैचं सेमेस्टर चालू आहे. यू निग्लेक्ट दिस. असाइनमेंट इज अवेलेबल, ऑलरेडी इज अवेलेबल इन युअर लर्निंग मोड. LMS मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आणि सबमिशन तुम्हाला ऑक्टोबर मध्ये करायचं आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत. एक साधारणतः 4-1 महिने तुम्हाला अभ्यास आणि स्टडी करण्यासाठी आहेत आणि असाइनमेंट सबमिट करण्यासाठी आहेत. आता आपण जुलैच्या लास्ट वीक मध्ये आहोत. फॉर एक्झाम्पल, सपोज इट इज 24. कोणी वाचलं नसेल तर व्हॉट आय विल सजेस्ट द प्लॅन फॉर दिस सब्जेक्ट इज यू कम्प्लीट द रीडिंग ऑफ द बुक्स बिफोर 15th of August or 20th of August and then undertake writing the answers. बरेचसे प्रश्न आहेत. मी तुम्हाला ती असाइनमेंट ओपन करून दाखवते. खूप सारे प्रश्न लिहावे लागतात. तर रोज थोडं 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 तुम्हाला लिहावं लागेल. मी एका संडेला बसेल आणि सगळं लिहून काढेल म्हटलं तर ते होणार नाही. सो तुम्हाला व्यवस्थित सगळं आन्सर्स लिहिण्यासाठी प्लॅनिंग करावं लागेल. यू नीड अ मायक्रो प्लॅनिंग अबाउट युअर स्टडी ऑफ EVS, रीडिंग ऑफ EVS, सब्जेक्ट PDFs गिवन इन युअर ई-बुक टाईल आणि मग त्याचे प्रश्न लिहिणं. याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करून लिहायला घ्या. No date extension will be given in any case of this assignment or any other assignment. You please mind it well. कोणत्याही सबमिशनचं एक्सटेन्शन होणार नाही. सबमिशन डेटचं एक्सटेन्शन करून मिळणार नाही. एनी केस. बर, फॉर एक्झाम्पल आता म्हटले की 10 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजता करायला बसाल किंवा 10 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता घेऊन बसाल सबमिट करायला. We don't give any assurity that your assignment will get submitted. Because if all 100 students will start submitting by 11 o'clock 10th October, अवघड होऊन जाईल. सिस्टीम क्रॅश होऊ शकते, काही प्रॉब्लेम येऊ शकतात, नेटवर्क बंद पडू शकते, LMS डाऊन होऊ शकते. सो डोंट टेक दॅट चान्स. आय बेटर सजेस्ट you submit the assignment before 5th of October. And right now, it's 24th of October. From tomorrow, you plan, you will comfortably complete your assignment and submit in time. Submit the assignment well before the due date to avoid missing the submission due to the last minute technical issues. असे अनेक इश्यूज येतात. काय येतील हे आपल्याला माहित नाही. समजा तो दिवस शनिवार आहे किंवा रविवार आहे तर मग सपोर्ट टीम नसते आपल्याकडे. सगळे वीकेंडवर सुट्टीला असतात. इफ यू फेस एनी इश्यू, वी कांट गिव्ह एनी अश्युरन्स that we will be able to help you out. Last moment. We are always there to help you throughout your submission plan. गायडन्स आहे, कसं करायचं, लिहून आणून दाखवलं तर आणखीन चांगले सजेशन्स करू शकतो. पण शेवटच्या मिनिटाला बसलाय 11:59 आणि आता 1 मिनिटात सबमिट होईल, आम्ही कोणतीही त्याची खात्री देणार नाही की ते सबमिट होईल. Then, final term and theory examination. You will need to fill the exam form for this exam as well. प्रत्येक विषयासारखा याला सुद्धा तुम्हाला एक्झाम फॉर्म भरावा लागेल. Unlike other BBSM subjects, the exam for this subject is objective type, multiple choice questions. आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळा मी सांगितलंय. याचे प्रश्न थिअरीचे डिस्क्रिप्टिव्ह नसणार आहेत, मल्टिपल चॉईस असतील, ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन्स असतील. Thoroughly study the learning material, PDF attached here for passing the exam. तुमच्या ई-बुक टाईल मध्ये 4 ब्लॉक्स लावलेले आहेत, ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. The exam is of 2 hours.
50 marks with 50 MCQ questions. 50 प्रश्न 50 मार्क. Passing is of 35%, that is 18 marks. 18 मार्क फक्त तुम्हाला मिळवून हा विषय पास व्हायचा आहे. खूप जास्त मिळाले मार्क्स, वेल अँड गुड. पण 17 मार्क मिळाले तर अवघड होईल. तो मला किमान 20 मार्कांचं तरी टार्गेट असलं पाहिजे. 20 मार्क तरी मला मिळतील अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. यू प्लॅन युअर स्टडी सो दॅट यू हॅव टू अचीव्ह इन एनी केस 20 मार्क्स. आणि मग 20 नाही झालं तर 19 तरी पडतील, 18 तरी पडतील. मिनिमम पासिंग मार्क्स वर तुम्ही पास व्हाल. तुम्हाला जितके चांगले मार्क्स मिळतील तितकं तुमचं स्कोरिंग वाढणार आहे. Sample question papers from previous exam events are included in your exam preparation note. ते मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्या इन्स्ट्रक्शन्स काय आहेत ते बघा. इंटरनल असाइनमेंट सबमिट करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स. होप यू ऑल ऑफ यू हॅव गॉन थ्रू द इन्स्ट्रक्शन्स इन युअर माय लर्निंग नोट. नसेल तर मी पुन्हा एकदा सांगते. राईट द असाइनमेंट बाय पेन ऑन पेपर. डू नॉट सबमिट टाईप रिटन असाइनमेंट. हे डू नॉट काय आहे त्याच्याकडे चांगलं लक्ष द्या. मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट मध्ये काढलेली असाइनमेंट, चॅट जीपीटी मधून जशीच्या तशी कॉपी पेस्ट करून ठेवलेली उत्तरं वर्ड डॉक्युमेंट मध्ये चालणार नाही. यू कॅन टेक हेल्प ऑफ चॅट जीपीटी ऑर व्हॉट एव्हर टूल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑर युअर ओन इंटेलिजन्स टू राईट द असाइनमेंट. पण ती उत्तरं तुम्हाला हाताने लिहायला लागणार आहेत. अटेम्प्ट ऑल द क्वेश्चन्स. The marks for each questions are indicated against it. एक प्रश्न दिलेला आहे त्याच्यासमोर तो किती मार्क्सला आहे ते पण सांगितलेलं आहे. The total marks for all the parts are 100. एकूण मार्क्स 100 आहेत. ए पार्ट आणि बी पार्ट मध्ये असाइनमेंट असेल त्याचे सगळ्याचे मिळून 100 मार्क आहेत आणि तुम्हाला 35% म्हणजे 100 पैकी 35 मार्क्स तुम्हाला पासिंग साठी गरजेचे आहेत. टिल नाऊ ऑल ऑफ यू आर विथ मी. सगळ्यांना आतापर्यंत काय सांगितलंय ते समजलंय? Yes. असं कोण आहे की ज्याला समजलेलं नाहीये? कोणालाच नाही समजलं? हॅलो, सगळ्यांना कळालंय का? Yes, ma'am. किती मार्काची असाइनमेंट? असाइनमेंट टोटल किती मार्क्सची? 100. आणि पासिंग कितीला? 35. 35. पासिंग 35 ला. बर. फायनल पेपर किती मार्क्सचा? 50. 50. कसे प्रश्न असणार? MCQ. Objective. ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू. दॅट इज ट्रू. आणि त्याचं पासिंग कितीला? 18. 18. गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. गिव्ह मी अ मिनिट. Sorry, I'm very sorry. Okay, so let's go ahead. Okay, on the top of the first page of your answer sheet, please write the details exactly in the format explained in the assignment. मी सांगते तुम्हाला. Use only full-scape size writing paper for writing your answers. कोणत्याही प्लेन A4 साइज पेपरवर लिहू नका. फुलस्केप साइज रायटिंग पेपर. हे कळलं का काय असतं? फुलस्केप पेपर म्हणजे काय? फुलस्केप पेपर म्हणजे काय? What does it mean by full-scape size writing paper?
फुलस्केप पेपर कोणी वापरला नाही लिहायला आतापर्यंत? ओके, आय टेल यू. तुमचा वहीचा जो मोठी जी बुक असते आपली किंग साईज, त्याच्यातले जे पेपर असतात ज्याच्यावर रेघा मारलेल्या असतात, लाइनिंग असतं, त्याला आपण फुलस्केप पेपर म्हणतो. प्लेन पेपर नाही, लिहिलेला पेपर, अखिवताव असं मराठीत शब्द ऐकला असेल का कधी शाळेत? त्याला आपण फुलस्केप पेपर म्हणतो. त्या पेपरवर आपल्याला असाइनमेंट लिहायची आहे. जे मोठे स्क्वेअर बुक तुम्ही वापरता लांब, त्यातला जो पेपर असतो त्याच्यावर लिहायची आहे. प्लेन पेपरवर नको. ठीक आहे, पुढे लिव्ह अ 4 सेंटीमीटर मार्जिन ऑन लेफ्ट टॉप अँड बॉटम. त्यांनी काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा. लेफ्टला मार्जिन पाहिजे 4 सेंटीमीटर, टॉपला मार्जिन पाहिजे आणि बॉटमला मार्जिन पाहिजे. हे बिलकुल विसरू नका, ही युनिव्हर्सिटीची रिक्वायरमेंट आहे. अँड युअर आन्सर शुड बी प्रिसाइज. योग्य पद्धतीने तुम्ही आन्सर्स लिहिलेले असले पाहिजे. आता पुढे, once you complete the handwritten assignment, upload the PDF of assignment on a given Google link. ही लिंक वापरा आणि तिथे तुमची PDF अपलोड करा. हे वाक्य काळजीपूर्वक वाचा. हे तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा तुमच्या LMS नोड मध्ये जाऊन. रीड इट अगेन अँड अगेन. डू नॉट सबमिट द असाइनमेंट इन LMS. LMS मध्ये मी कोर्सेंटेज देतो, मग बाकी ही पण असाइनमेंट LMS मध्येच द्यायची आहे का? तर नाही. ही असाइनमेंट आपल्याला दिलेल्या गुगल लिंकवर क्लिक करून तिथे तुमच्या असाइनमेंटची PDF अपलोड करायची आहे. तर त्या PDFचं नाव काय असलं पाहिजे? फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि SEN. फॉर एक्झाम्पल माझं नाव असेल बेनझीर. बेनझीर मधला बी कॅपिटल, बेनझीर हायफन तांबोळी, टी कॅपिटल हायफन आणि त्याच्यानंतर काय 1 2 3 4 जो SEN माझा असेल तो. तर तुम्हाला शंका असेल तर मला एकाने नाव लिहून चॅट बॉक्स मध्ये टाका, मग मी सांगते तुम्हाला ते बरोबर आहे का चूक आहे. तर त्याच पद्धतीनं तुमचं असाइनमेंटचं PDF फाईलचं नाव असलं पाहिजे, नाहीतर पुन्हा ते चूक होईल, ते ऍक्सेप्ट नाही होणार. हा फॉर्मॅट खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. इन्व्हर्टेड कॉमा घालायची गरज नाहीये इथे. फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि SEN. कोणी टाकलंय का चॅट बॉक्स मध्ये? Anybody has dropped the message? Okay, Purva Agarwal SEN, whatever your SEN is, right? This type of file name should be given. SEN mean अंजली कितव्या सेमिस्टर मध्ये आहात तुम्ही? तुम्हाला SEN माहित नाही तुमचा? स्टुडंट एनरोलमेंट नंबर, जो कायम आपण वापरत असतो. SEN माहित आहे का सगळ्यांना? येस मॅम. हा, अंजली चेक करा तुमचं SEN काय येते. हा, गौरी सोनपावले आणि तिने SEN घालून व्यवस्थित दिलाय बघा. अशा पद्धतीचं तुमचं हे फाईल नेम असलं पाहिजे आणि असंच असलं पाहिजे. श्वेता गार्गे. श्वेता, यू हॅव गिवन अंडरस्कोअर. वी डोंट वॉन्ट अंडरस्कोअर. लक्षात आलं श्वेता? नो अंडरस्कोअर. इट्स ओके, ग्रेट. शी हॅज अंडरस्टूड. नो प्रॉब्लेम. पुढे बघूया आपण. तर इथे ह्या इन्स्ट्रक्शन्स आणि हे संपलंय. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये काय दिसतंय ते दाखवते. हा तुमचा एन्व्हायरमेंटचा सब्जेक्ट आहे आणि त्याची ही टेबल ऑफ कंटेंट आहे. तुम्हाला असं दिसतंय सगळं. व्हॉट वी हॅव डिस्कस्ड इज ऑलरेडी अबाउट एन्व्हायरमेंटल सायन्स. हे आपण पाहिलं. वाय एन्व्हायरमेंटल स्टडीज, दिस ऑल्सो वी हॅव सीन. काही राहिलं असेल तर मला सांगा. वाय एन्व्हायरमेंटल स्टडीज हे पण मी तुम्हाला समजावून सांगितलंय. इव्हॅल्युएशन कसं असणार, थिअरी एक्झाम असणार, असाइनमेंट आहे, हे सगळं सांगितलंय समजावून. देन वी हॅव गॉन थ्रू इंटरनल असेसमेंट. About this slide also we had a talk. For passing you will need minimum 35 marks. Then assignment availability and submission dates. This we have talked about. Then
final term and theory examination. This we have talked about. Assignment. आता ह्या instructions मी तुम्हाला समजावून सांगितल्यात. This also we have talked about. Now let's go towards the assignment. Assignment कशी दिसते, त्याच्यात काय करायचंय ते बघा. Pay attention carefully. हे तुम्हाला लिहिलेल्या instructions आहेत हे वाचा. On the top of the first page your answer sheet. Please write the details exactly in the following format. तुमचा रोल नंबर म्हणजे SCN घालायचा आहे. नेम, ऍड्रेस, तुमचा लोकल ऍड्रेस जो तुम्ही घातला असेल तो घाला. तुमचा परमनंट ऍड्रेस किंवा समज पोर्टलवर जो ऍड्रेस टाकला असेल तो ऍड्रेस घाला. कोर्स कोड मगाशी सांगितलंय BABE 181. कोर्स टायटल एन्व्हायरमेंटल स्टडीज ते लिहा. असाइनमेंट नंबर 1. प्लीज पे अटेन्शन. दिस इज असाइनमेंट नंबर 1 हे लिहायचंय तुम्हाला. आणि स्टडी सेंटर फुल लिहायचं महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पुढे कंसात लिहायचं MKCL. इज इट क्लिअर? येस मॅम. येस मॅम. आणि सबमिशनची जी डेट लिहिलेली असेल तुम्ही ज्या दिवशी सबमिशन करणार आहात ती डेट घाला. द इन्स्ट्रक्शन्स आय हॅव रेड आर टेकन फ्रॉम हिअर की तुमच्या फुलस्केप पेपरवर लिहा. इथं काय लिहिलंय बघा. बट नॉट ऑफ व्हेरी थिन व्हरायटी. तो पेपर खूप पातळ असता कामा नये, नाहीतर तपासायला अवघड होतं. पेपर फाटतो घाईघाईत लिहिताना, म्हणून पातळ पेपर वापरू नका. चांगल्या क्वालिटीचा फुलस्केप पेपर वापरा. ही इन्स्ट्रक्शन्स आपण वाचलेले आहेत. आन्सर शुड बी प्रिसाइज हे वाचलंय. आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी युअर असाइनमेंट विल बी इन पार्ट ए अँड पार्ट बी. पूर्ण सगळे आन्सर्स लिहायचे. हे खालचं तुम्हाला काही गरजेचं नाहीये कारण आपण घेऊन तुमची असाइनमेंट नंतर सबमिट करणार आहोत. यांनी काय लिहिलंय बघा. वी स्ट्रॉंगली सजेस्ट दॅट यू रिटेन अ कॉपी ऑफ युअर आन्सर शीट. असाइनमेंट तुम्ही PDF करून सबमिट केली तरी ती जी PDF असेल आणि हँड रिटन असाइनमेंट असेल ती परीक्षेचा रिझल्ट लागून इंटरनल मध्ये तुम्ही पास होत नाही तोपर्यंत ती व्यवस्थित सांभाळून ठेवा. झालं लिहून टाकली, सबमिट करून टाकली, फाडून असं काही उद्योग करू नका. हे बघा त्यांनी सांगितलं होतं की प्रश्न दिलाय आणि प्रश्नाच्या बाजूला त्याचे मार्क्स दिले. तर अशा पद्धतीनं पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये ही असाइनमेंट आहे. भरपूर प्रश्न आहेत. 10 क्वेश्चन्स यू हॅव टू राईट अँड विथ इंटरनल क्वेश्चन्स. तर असे 15, 20, 25 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. 1, 2, 3, 4 हे किती झाले? 5. 4 आणि 5 9, 10, 11, 12 आणि हे 8. 12 आणि 8 20. एकूण 20 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. 20 questions you have to write. So 20 days you can take or 40 days you can take. Write a question every day and then go ahead. Now let's go towards exam preparation. एक प्रश्नपत्रिका दाखवते मी तुम्हाला. Hope already you have gone through the question papers but still let's see. अशा पद्धतीचे MCQs आहेत. एक प्रश्न 4 ऑप्शन आणि ह्याच्यात करेक्टच उत्तर तुम्हाला देता म्हणजे सिलेक्ट करता आलं पाहिजे. अंदाजाने उत्तर देता येतील असं नाही. खूप डिटेल प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला समजण्यासाठी थोडंफार हिंदीची मदत तुम्हाला होऊ शकते पण ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपल्याला कळत नाहीत कारण आपण हिंदीतून कुठला अभ्यास केलेला नाहीये. आणि हे हिंदीतून का आहे तर इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी आहे नॅशनल लेवलवर, म्हणून त्याचं हिंदी ट्रान्सलेशन त्यांनी दिलेलं आहे. तर आपल्याला इंग्लिश प्रश्न रेफर करून त्याची उत्तरं द्यायची आहेत. अशा प्रकारे आपल्याला 50 प्रश्न सोडवायचे आहेत. 50 प्रश्न सोडवायला तुम्हाला 2 तास आहेत. 2 तास म्हणजे किती झालं? 120 मिनिट आणि 50 प्रश्न म्हणजे यू गेट मोर दॅन 2 मिनिट्स फॉर इच क्वेश्चन. त्या अंदाजाने प्रश्न वाचणं, ऑप्शन वाचणं आणि त्याचं उत्तर सिलेक्ट करणं किंवा उत्तर लिहिणं हे तुम्हाला करायचं आहे. एक मिनिट आपण चेक करूया याचं काय instructions. चेक करते. This is an objective question or question. You have the best time in reading the whole question paper. Go on solving questions one by one. Come back to the left out questions if you have time at the end. हे बघा लक्षात घ्या. Each question has 4 alternatives, one of which is correct. Write
the serial number of your correct alternative answer below the corresponding question number of the OMR sheet. OMR sheet मध्ये तुम्हाला हे उत्तर सॉल्व्ह करायचं आहे. Then mark the rectangle for the same number in that column. How many of you have the experience of OMR sheet? OMR sheet म्हणजे काय माहित आहे? पटापट बोला. OMR sheet माहित आहे का? येस मॅम. Yes, ma'am. काय असतं? काय असतं? एक्सप्लेन. कसं असतं? मैम कोण उसमें म्हटलं क्वेश्चन yes? के सामने में ऑप्शन में सर्कल्स होते हैं जिसको हमको फिल करना Very रहता correct. है. करेक्ट I आंसर. know who is speaking. कौन बात कर रहा है? मैम ज्योति है. ज्योती. येस, यू सेड राईटली. प्रश्नाचा नंबर दिलेला असतो. 50 प्रश्न आहेत तर तिकडे 50 नंबर्स असतील आणि 1, 2, 3, 4 0 पासून 4 पर्यंत आहे. त्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी लिहिलंय 0 पासून 4 पर्यंत आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर ऑप्शन नंबर 3 असेल तर त्या 3च्या मधला जो गोल आहे त्यांनी रेक्टँगल दिलाय. इथं त्यांच्या प्रश्नपत्रिकेत रेक्टँगल लिहिलंय. यू विल गेट अ चेकबॉक्स. दॅट चेकबॉक्स यू हॅव टू फिल विथ द इंक. त्याच्या बाहेर जाऊ देऊ नका, नाहीतर ते कॉम्प्युटर रीड नाही करत. आणि जर त्या 4 ऑप्शन्स पैकी त्याचं उत्तर नसेल तर यू हॅव टू सिलेक्ट 0. तर ते कसं आहे, OMR शीट येते 1 to 4 मध्ये येते का 0 to 4 मध्ये येते ते बघा आणि अकॉर्डिंगली तुम्हाला OMR शीट मध्ये याची उत्तर लिहायची आहेत. आणि मग त्यांनी काय सांगितलंय, सगळा प्रश्नपत्रिका वाचत बसण्यात वेळ घालवू नका. जेवढ्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत पटपट त्याच्यासमोर मार्क करून घ्या आणि मग नंतर राहिलेले प्रश्न वाचा आणि मग त्याची उत्तरं शोधत बसा. सो यू विल सेव्ह द टाइम. इकडे आपण क्वेश्चन बँक लावलेली आहे तुमच्या LMS मध्ये. प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्या अनेक प्रश्नपत्रिका एकत्र करून आम्ही इथं देण्याचा प्रयत्न केलाय विदाउट करेक्ट आन्सर्स. हे प्रॅक्टिससाठी आहे. हे सॉल्व्ह करा. नाव लेट्स गो टुवर्ड्स द ई बुक टाईल. आपण बघूया ई बुक टाईल मध्ये बुक्स कसे दिसतात. ई बुक्स BBASM SY सेमिस्टर 3 कंटेंट एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि याचे हे 4 ब्लॉक्स लावलेले आहेत. इट्स क्वाईट बिग थिंग फॉर यू टू रीड. पण प्रश्न शोधण्याच्या निमित्ताने त्या प्रश्न बघा, अनेक प्रश्न आणि प्रश्नांच्या अनुषंगाने वाचत जा. लाईन 1 टू लाईन लास्ट समजा तुम्हाला नाही झालं वाचायला तर ते प्रश्न दिलेत तर तुम्ही कंट्रोल F करून फाइंड करू शकता आणि त्याच्या आजूबाजूचं थोडं वाचू शकता. यू विल सेव्ह टाइम. So this is all about your ebook, your learning content, and the presentation also I have explained it to you. Now let's go towards your queries. Do you have any queries? आतापर्यंत मी बोलले, जवळजवळ संवाद होत आलेत. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण तुम्ही विचारा. सगळं कळलं? ऑल क्लिअर? Then very good. 100% result will be there for this semester, for this subject particularly. Many of the interns find it difficult to pass because it's multiple choice questions, but if you understood all the things clearly, then very nice. Still I request you, if you have any question, please ask. Any query? No, ma'am. पण दुसऱ्या सब्जेक्ट विषयी क्वेरी एक होती. मिनिट, एका वेळेला एकानीच बोला. सेजल बोलतायत बरोबर? येस मॅम. हा सांगा सेजल, काय प्रश्न आहे? मॅम मला या विषयावर नव्हती काही क्वेरी. आपला दुसरा जो सब्जेक्ट आहे अंडरस्टँडिंग कस्टमर रिलेशन. एक मिनिट, तो अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियरचा TOC दिसत नाही, तो LMS मध्ये इश्यू आहे, रिपोर्ट केलेला आहे. ऍज सून ऍज वी सॉल्व्ह द क्वेरी वी विल लेट यू नो. आणि आता आपण सेशन कशासाठी घेतलंय? EVS साठी. सो लेट्स टॉक अबाउट EVS. And if you have any other query regarding your subjects or whatever administrative support, please join the student support live session in which Snehal will guide you. ठीक आहे? हॅलो मॅम. बोला अंजली. मॅम असाइनमेंट जर झाली असेल तर आता सबमिट करू शकतो का? अगदी, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये.
10 ऑक्टोबरच्या आत तुम्ही जितक्या लवकर कराल तितकं छान आहे. झाली असेल तर आय सजेस्ट यू पुन्हा एकदा छान वाचा, म्हणजे परीक्षेचाही अभ्यास होईल त्या निमित्ताने. टेक टाइम आणि मग तुम्ही आरामात सबमिट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. आता सुद्धा लिंक ओपन आहे, तुम्ही सबमिट करू शकता. व्हेरी गुड. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? Purva, you have dropped a message that show the assignment. So all your doubts about assignments are clear? From where to see it, how to go for that? Purva Agarwal? ओके, ग्रेट. ठीक आहे. मी तुम्हाला प्रेझेंटेशन समजावून सांगितलंय. तेच प्रेझेंटेशन आपण लर्निंग कंटेंट मध्ये लावलेलं आहे. तुम्हाला असाइनमेंट दाखवली, क्वेश्चन पेपर दाखवला, ई बुक्स दाखवले. आता बॉल इज इन युअर कोर्ट. You have to solve the assignment, you have to read the book, and you have to study the question papers for better result and better performance. Right? मी कुठल्या वेगळ्या भाषेत बोलतेय का? तुम्हाला कळणार नाही अशा मराठीतच, आणि 2 किंवा 3च भाषा वापरल्या ना मी, मराठी, हिंदी, इंग्लिश. राईट? प्लीज आन्सर द क्वेश्चन्स. सगळं कळालं का व्यवस्थित? येस मॅम. व्हेरी गुड. ओके. ओके. So now can we stop? Okay, madam. If there is no query, we can have a break. We can stop the session. And I request you, I'm always there to guide you. Wherever you are, in Mumbai or other locations or wherever you are, you can drop a mail about it. If you have a query, you can call in a decent time so that I can answer your calls regarding this. You can drop a message. Whenever I'll find time and I'll go through the message, I'll reply your queries. But don't keep your queries to yourself. Or raise your queries in daily session to Snehal. She will communicate your queries to us and we'll be able to help you out. ठीक है? Yes, ma'am. Okay. All the best then. स्नेहल, आपण थांबूया. हो मॅम. तुमच्या मते सगळं झालंय सांगून का काय राहिलंय? झालंय ना? ओके, ठीक आहे. सो ऑल द बेस्ट गाइज. थँक यू. Okay, thank you, madam.